नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नोकरी संबंधित आपण ज्योतिषाकडे जातो किंवा ॲस्ट्रॉलॉजरकडे जातो त्यावेळेला आपल्या नोकरी संबंधित प्रश्न विचारत असतो. तर ते नोकरीचे संबंधित प्रश्न कशाप्रकारे आपल्या जन्मकुंडलीवरून आपल्या जी कुंडली आहे लग्न कुंडली त्यावरून कशा प्रकारे पाहता येते, तर हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या सहाय्याने पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण पूर्णपणे भाव करिअरचा भाव आहे आणि त्याचा स्वामी दशम भावाचा हा नोकरी व्यवसाय समाजातल्या तुमच्या स्थानातील संबंध दर्शवत असतो. या भावातील ग्रहांचे बल, त्यांची स्थिती आणि दशमेश हा दशम भावाचा स्वामी कोणत्या भावात आहे आणि त्याचा विचार करणे हे अत्यंत आवश्यक ठरते. जर दशम भावातील ग्रह हा शुभ आणि बलवान असतील तर नोकरीचे योग चांगले असतात. जर दशमेश अशुभ स्थितीमध्ये असेल तर अडचणी निर्माण होत असतात. या प्रकारे आपल्याला फळ मिळत असते. तर दशमाचा विचार करणे अत्यंत आवश्यक असते. तर ग्रहांचे प्रभाव आणि बल पाहूयात. तर सूर्य हा समाजात प्रतिष्ठा उच्च पद प्राप्तीसाठी सूर्य महत्त्वाचा आहे. नोकरीसाठी अत्यंत महत्त्वाचा ग्रह हा सूर्य आहे. सरकारी नोकरी संबंधित जर विचार करत असतो तर सूर्य हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह ठरेल. त्यानंतर मंगळ हा ग्रह क्रियाशीलता, ताकद आणि साहसाच्या दृष्टीने महत्त्वाचा ग्रह मानला जातो. त्यानंतर बुध हा बौद्धिक क्षमता, संवाद कौशल्य आणि व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी बुध हा महत्त्वाचा ग्रह ठरतो. शनी हा मेहनत, धैर्य आणि चिकाटीचा ग्रह आहे. शनी अनुकूलता प्रभावामुळे स्थिर नोकरीसाठी मदत होत असते. तर या 3 ग्रहामुळे अत्यंत नोकरीचे योग आपल्याला दिसून येतात. जर या 3 ग्रहांचे जर अत्यंत शुभकारी योग आपल्या कुंडलीमध्ये बनत असतील तर नक्कीच आपल्याला शुभफळ मिळते. तर हीच नोकरी आपल्याला केव्हा मिळेल हे पाहण्यासाठी आपण महादशा आणि अंतर्दशा पाहत असतो. महादशा आणि अंतर्दशा कोणत्या ग्रहाची आहे? जर सूर्याचीच महादशा असेल आणि त्या अंतर्गत मंगळाची अंतर्दशा असेल किंवा मंगळाची महादशा आहे आणि सूर्याची अंतर्दशा आहे किंवा या शुभ ग्रहांची जर अंतर्दशा किंवा गुरुची महादशा आणि अंतर्दशा असेल तरी पण आपल्याला हे जे आहे शुभफळ मिळतात आणि या योगामुळे आपल्याला नोकरी लवकरात लवकर मिळते आणि नोकरीचे संधीचे योग अत्यंत कुंडलीमध्ये शुभकारक बनत असतात. या प्रकारे अंतर्दशा आणि महादशा यांचा विचार केला तर अत्यंत शुभकारी फळ आपल्याला केव्हा मिळणार आहे हे नक्कीच कळून येऊ शकते. म्हणजेच की शुभ ग्रहांची असावी, राहू, केतू किंवा जर शनीची असेल तर शनी हा थोडासा विलंबाने कार्य करत असतो. या प्रकारे आपल्याला नक्कीच शुभफळ मिळत असते. त्यानंतर गोचरीने सुद्धा आपण पाहणे गरजेचे आहे. म्हणजेच की गोचरीनुसार जे ग्रह सध्याची परिस्थिती आहे ती कशा प्रकारे आहे हे पाहणे देखील गरजेचे आहे. म्हणजेच आपल्या जन्मकुंडलीमधील जो ग्रह आहे तो ग्रह कोणत्या स्थानामध्ये आहे आणि गोचरीनुसार तो ग्रह कोणत्या स्थानामधून भ्रमण करत आहे. म्हणजेच की महादशा आणि अंतर्दशेतला जो ग्रह आहे तो ग्रह कोणत्या स्थानामधून सध्या गोचरीने म्हणजेच की 6, 8, 12 या स्थानामधून तर यामध्ये काही ना काहीतरी अडचणी किंवा विलंब आपल्याला दिसून येतो. 6, 8 आणि 12 ही स्थाने अत्यंत अशुभ मानली जातात. तरीही 6वे स्थान हे नोकरीचे आपल्याला दर्शवले जाते. जर 6व्या स्थानामधून जर जात असेल तर 6व्या स्थानामधून ही अंतर्दशा आणि महादशाचा जो ग्रह आहे तो जर 6व्या स्थानामध्ये स्थित असेल गोचरीनुसार तर नक्कीच आपल्याला नोकरीचे योग सुद्धा दिसून येतील. परंतु यामध्ये काही अडचणी निर्माण होत असतात कारण की 6व्या स्थानामधून तो ग्रह भ्रमण करत असल्यामुळे. या प्रकारे आपल्याला हे जाणून घेता येते की आपल्याला नोकरी केव्हा लागणार आहे आणि दशम स्थानाचा सुद्धा आपण कशा प्रकारे विचार करू शकतो हे सर्व काही आपण या व्हिडिओमधून सहाय्याने जाणून घेतले आहे. तर आपण यापुढे पाहूयात की जर आपल्या नोकरीमध्ये अडचणी येत असतील किंवा नोकरी लवकर लागत नसेल तर कोणते उपाय आपण केले तर आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल. तर सूर्य, मंगळ आणि शनी हे 3 ग्रह नोकरीसाठी अत्यंत आवश्यक असतात. तर शनिदेवाला तिळाच्या तेलाचा दिवा लावणे किंवा दान करणे हे अत्यंत आवश्यक ठरते. त्यानंतर शनिदेवाला गोड तेल अर्पण करणे हे देखील शुभकारक आपल्याला फळ देईल किंवा शनिदेवाचा जो विलंब करत आहे तो विलंब होणार नाही आणि आपल्याला शुभफळ नोकरी लवकरात लवकर प्राप्त होईल. या प्रकारे शुभफळ मिळेल. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देणे, दररोज सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देणे हा अत्यंत शुभकारी फळ देणारा उपाय आहे. जर आपण सूर्याला दररोज अर्घ्य
केलेले तर सरकारी नोकरीचे योग सुद्धा आपल्याला बनू शकतात. जर आपल्या कुंडलीमध्ये अत्यंत ग्रहस्थिती जर उत्तम असेल तर नक्कीच हे आपल्याला उपाय सहाय्यकारी ठरू शकतात. त्यानंतर नोकरी प्राप्त करण्यासाठी आपण मंगळाचे उपवास करा. त्यानंतर आणखीन एक उपाय सांगतो, तो अत्यंत प्रभावी आहे. जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल. ओम गंगणपतये नमः या मंत्राचा जप दररोज 108 वेळा करणे आणि आपण ज्या वेळेला नोकरी किंवा जॉबसाठी जिथे इंटरव्ह्यू देण्यासाठी जात असतो किंवा काही कार्य आपण नोकरी संबंधित करत असतो तर एका पेपरवरती ओम गंगणपतये नमः 108 वेळेला लिहायचं आणि त्यावरती गंध, अक्षदा, फूल हे गणपतीला वाहिलेलं फूल घेऊन त्यामध्ये ठेवून एक सुपारी ठेवून एक कॉईन ठेवून त्याची पुडी बांधणे आणि आपल्या खिशामध्ये ठेवणे आणि ज्या स्थानामध्ये जात आहोत किंवा ज्या ठिकाणी जात आहोत ती पुडी आपण सोबत घेऊन जाणे तर नक्कीच आपल्याला शुभकारी फळ या गणपतीच्या आशीर्वादाने नक्कीच प्राप्त होईल. नक्कीच नोकरीचे संधीचे योग नक्कीच प्राप्त होईल. हा उपाय नक्कीच करावा, नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे. धन्यवाद.